नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललोय मरीन ड्राईव्हला ना. ड्राईव्ह असते याला माहिती आहे चांगलं. आज जात असतो कारण पोरी बघायला. मी लवकर जात नाही, मला कसं पोरींची कमी नाही म्हणून मी जात नाही लवकर. आपण तुम्हाला अपडेट देत राहू की बघा ही मरीन ड्राईव्ह ना. हा ड्राईव्ह, हे मरीन ड्राईव्ह आहे. हे स्टेशन पासून एकदमच आता बरोबर आहे का? हाय टोपी घातली डायरेक्ट याला एवढं ऊन उद्या लागायला लागले. काहीतरी बोलायचं का प्रतिक्रिया काय कपल्स लोकांना बघून काय वाटतंय का तुम्हाला? एकदम गाळा वाटतंय, थंडगार वातावरण आहे, हरियाली आहे. हरियाली म्हणजे शब्दात व्यक्त नाही करणं एवढी हरियाली. मुली वारीवर आहेत का? मुली शब्दात नाही म्हणजे बोलतो आम्ही तर बघूनच गाळगाळ झालो एकदम. आता एवढी हरियाली पुढे बघितली असं वाटतं. बाकी काय बस कुठले आवडले का तुम्हाला? होते शोधायचं असं एखादी इथली का तरी तुम्हाला पाठवत असते का सगळे डायरेक्ट लग्न करशील. विषय गंभीर ठेवायचा डायरेक्ट. बघा मित्रांनो, जर तुम्हाला एखादा चांगला मुलगा पाहिजे असेल, जर समजा तुम्हाला तुझ्या आईची कटकट पाणी यायला लागलं रे वरती. हा, जर समजा तुम्हाला असं कुठला एक मुलगा पाहायला असेल ज्याच्यासोबत तुम्हाला लग्न करायचं किंवा काय असं तुम्हाला फ्युचर बघायचं असं, म्हणजे मी नाही हा आहे त्याच्यासाठी. मी नाही आहे म्हणजे मी जरासा चांगला मुलगा आहे, मी लगेच लग्न नाही करत. तर तुम्हाला जर समजा असं कुठला पाहिजे असेल किंवा काही गरज असेल कोणाला की बाबा मला असं टाइमपास नाही करायचं, फक्त डायरेक्ट लग्न वगैरे करायचे, असा कुठला पोरगा पाहिला असेल तर हा आपल्याकडे अवेलेबल आहे. अवधूत जी तुमचा जरा नंबर सांगून द्या ना, फोन नंबर. आपला नंबर आहे 8788888999. बघा मित्रांनो, तर या साहेबांनी आपल्याला नंबर दिला आहे. तर जर समजा कुठली मुलगी इंटरेस्टेड असेल ना तर त्यांनी प्लीज याच्यासोबत कॉन्टॅक्ट करावा. की नाही साहेब, चालेल ना तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं? इन्स्टा आयडी पण सांगून द्या ना एकदा. इन्स्टा आयडी या व्हिडिओच्या लिंक मध्ये असेल. आयडी कट घेऊन टाका. अच्छा, माझी पण असेल. जर कोणी सर बघून घ्या साईज असेल ना का माझी इन्स्टा आयडी आहे रे भाई, मी इंस्टावरती आहे, वापरतो मी इंस्टा कमी असते पुस्तकांच्या जल्दी जास्त दिसतात, त्यामुळे एकदा विचार हे काही सुचा बनवतो रे. तरी तुला पुस्तक याला काही पण बोलतो, कधी पुस्तक दिसतं रे तुला माझ्याकडे? मग खालं तर पुस्तक वाचवता, प्रेमाच्या कथा वाचतो ना. आता प्रेमाच्या कथा वाचतोय मस्त. काहीच नाही मित्रांनो, मी प्रेमा वगैरे मध्ये नको, आपली जिंदगी जगा मस्त पैकी. किती लोकांना वाटतं प्रेम नसेल तर आयुष्य नाही, कमेंट बाई सांग. खूपच कमेंट बॉक्स भरण्यासाठी का काही पण प्रेम आहे म्हणून तेवढं चांगलं चांगलं पिक्चर निघतं काय. प्रेम आहे म्हणून तरी नाही नक्की सांगा मित्र, तिचे जरा मनाची अपेक्षा होऊ द्या आणि याच्या आयडी वरती सांगा. माझ्या आयडी वरती नका तिथं विश्वास ठेवा. हे घाण ना काहीतरी मला वेगळं वाटतंय. हे बघा, तुम्हाला दिसत असेल का याच्यातनं हे काळा काळा जे आहे ना, हे बघा याच्यात जे काळा काळा दिसतंय ते बाहेर फेकते हळूहळू, म्हणजे इकडं जमा झाले बघा. याच्यात जे काळे काळे डाग दिसत आहेत ना, हे जे आहेत ना हे इथंच जमा झालेले आहेत. पाणीचं स्तर वाढलंय खूपच जास्त.
जे अक्षरशः असं पाणी ना तोंडापर्यंत येतंय. त्याचं तोंड भिजलं होतं म्हणून याने टोपी घातली परत बघा. सवय आहे ना साहेब. साहेब हे साहेब कसं मोठे माणसं आहेत तर मग यांना कसं जरासं कसं काळा बिळा पडून जाईल उन्हा मिनानी त्याच्यामुळे जरा भीती वाटते. एसी मध्ये राहणारे माणसं आहेत. हे की नाही साहेब बरोबर ना? साहेबांनी आम्हाला एसी घेऊन दिली. एवढे मोठे साहेब आहे आमचे. माझ्या मला घरात AC घेऊन स्वतःच्या दिला एसी नाही साहेबांनी. याला कसं घेऊन देईन? जेव्हा माणूस आहे साहेब आमचे एसी आम्हाला घेतलेला आहे. नाही 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 असं काहीच नाही साहेब. खरं खरं सांगायचं खरंच नाही. म्हणजे आम्ही पाय धुवून देई पाणी पिलं देई कमी पडे एवढे मोठे साहेबांचं पाणी आहे आमचं. ह्याच्यामुळे आम्ही बघितलं एवढं का? म्हणजे आलोय. काय पण खोटं बोलतो का? चुना कसा लावतो बघितला का? आईच्या गावात पाणी लय जोरात येते. आता बघा तुम्हाला दाखवतो मी. मस्त येते पाणी एकदम. हा बघा तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती नाही. खेकड्या बघ. अरे तो काय भाई तो बघ ना तिकडे खेकडा. तो बघ ते बघ ते बघ. हा 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 लक्षात आलं. दिसला का? पुढे रे. हा ये बघ इकडं. तो तिकडे बघा माझा बोट आहे बघा तिकडं. पाणी तर एकदम मस्त येतं यार वरती है ना. पाणीचा धूर उडतोय तोंडावरती. तोंड बघ कसं पुसतोय. थांब आपला So what's up guys? Welcome to vlog. आज आम्ही आलो आहोत महेशवाडी. तर मित्रांसोबत आहोत. मी असं झालं तर असं. संगीत 27 हे पुढे पावाचा जणात पडलेला आहे. त्याला बसून येतात. चालू केली रिकॉर्डिंग. बाय. हा हो काय हा व्लॉग इथे आम्ही एंड करतोय. कसं वाटला व्लॉग कमेंट मध्ये टाका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत करा. नाही ठाण्याला पोहोचलोय आम्ही. ठाण्याला पोहोचल्यानंतर हा आता व्लॉग बनवायला चालू केलाय. त्याच्या आधी तो झोपला होता. मिसळ खात होता मिसळ. मिसळची व्हिडिओ पण मी टाकणार आहे बघा तुम्ही. ती पण तुम्ही बाय बाय.